नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सुभेदार ट्रूथ अँड डेअर खेळत असतात. अर्जुन प्रियाला डेअर देतो की तो जसा करेल तशी मुवमेंट तिने करायची. प्रिया लगेचच तयार होते. त्यानंतर अर्जुन वेगवेगळ्या हालचाली करू लागतो. तसेच ती तिची कॉपी करू लागते. एका पॉइंटला अर्जुन मुद्दाम पद्मासनात बसतो तेव्हा चैतन्य तिच्यावर लक्ष ठेवून असतो. जेव्हा प्रिया उजवा पाय वर घेते तेव्हा तिच्या पायावर जन्मखून नसल्याचे चैतन्याला दिसते. आपण उजवा पाय वर केला आहे ही गोष्ट प्रियाच्या सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे ती लगेच आपला पाय खाली घेते. चैतन्य लगेच अर्जुनला मेसेज करून सांगतो की तिच्या पायावर कुठलीही जन्मखून नाही. हे वाचून अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्याचं काम झालेलं असतं. त्यानंतर सगळे गेम खेळत असतात. गेम खेळून झाल्यावर चैतन्य अर्जुन एकमेकाशी बोलतात. चैतन्य म्हणतो मी क्लिअर तिचा पाय पाहिलाय. तिच्या पायावर कोणती जन्मखून नाही. त्यामुळे घराची कोणीतरी फॉर तन्वी घुसली आहे. तिचा पर्दाफाश करायचा अर्जुन ठरवतो. दुसरीकडे सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये गेलेली असते. प्रतिमाला बोलता येत असतं पण तरीही ती हातवारे करूनच बोलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सायली तिला जबरदस्ती बोलायला लावते. प्रतिमाच्या औषधाची वेळ झालेली असते पण तरीही प्रिया आली नाही. त्यामुळे स्वतः सायली तिला औषध द्यायला जाते. तितक्यात प्रिया तिथे येते आणि रागात सायलीला बाजूला ढकलते. तू माझ्या आईच्या मागे पुढे करायची एकही संधी सोडू नकोस. सगळं काही तुलाच येतं. आपलं ठरलेलं की औषध मी देणार तरीही तू का पुढे पुढे करतेस. असं खूप काही बडबड करू लागते. सायली तिला सांगते की औषधाची वेळ निघून जात होती म्हणून मी औषध देत होते. त्यानंतर सायली निघून जाते. प्रियाला भीती वाटत असते की सायली आपण बदललेले औषध बघेल की काय. सायली गेल्यावर प्रिया प्रतिमाला पुन्हा तेच सांगत असते की सायली खोटारडी आहे. तिला तुझ्या नजरेत मला खाली दाखवायचं असतं पण मी तर तुझी मुलगी आहे. त्यामुळे तुझा माझ्यावरच विश्वास आहे. पण प्रतिमा यावर काही रिॲक्ट होत नाही. दुसरीकडे अर्जुन प्रियाला एक्सपोज कसं करायचं याचा विचार करत असतो. तितक्या सायली तिथे येते. सायली त्याला बोलते की तुमच्या डोक्यात अजून ही तोच विचार चालू आहे ना की प्रियाला कसं खोटं ठरवायचं. पण आता ती माझ्याशी भांडली कारण मी प्रतिमा आत्यांना औषध देत होते. बघा तिला तिच्या आईची किती काळजी आहे. तुम्ही उगीचच तिच्यावर शंका घेता. सायलीला आता सगळं काही सांगण्यात अर्थ नाही असं समजून अर्जुन गप्प बसतो.